माहेरचं ग्रामदैवत आहे यल्लमा देवी आणि महामाया देवी. या देवींची मोठी यात्रा ही भरते. डिसेंबर महिन्यामध्ये यल्लमा देवीची यात्रा असते आणि यात्रा असेल त्यावेळेस इथं देवीच्या दर्शनासाठी आम्ही येतो. पण असं माहेरी आलं तरी पण मी इथं देवीच्या दर्शनासाठी येते. महामाया देवीच्या मंदिरात जाताना थोड्या पायऱ्या चढून वर जावं लागतं. नेहमी तर आम्ही इथं पायथ्याशीच चप्पल सोडतो, पण ऊन एवढं कडक पडलं होतं की वर चप्पल नेऊ का नको म्हणून असं चाललेलं होतं. पण शेवटी आम्ही इथं खाली चप्पल सोडल्या आणि तिथे गेलो. गेल्याबरोबर मंदिरात आम्हाला हा प्रसाद मिळाला. सर्पदंश वगैरे झाल्यानंतर ही या मंदिरामध्ये उतरवण्यासाठी आणलं जायचं पूर्वी. मामाची मुलगी, मी आणि आदेश आम्ही तिघ जण आलेलो होतो. तर इथं या नंदीच्या शिंगावरती दोन असे बोट ठेवून त्यातून समोर पाहिलं तर देवीचं दर्शन होतं. असं शाळेला आलं की पूर्वी आम्ही करायचो तसं. पण आता आदेश हातात असल्यामुळे मला काही ते करता आलं नाही. महामाया देवीची यात्रा नवरात्रामध्ये असते. ज्या दिवशी घटस्थापना होती त्या दिवशी उपवास चालू होतो आणि तिसऱ्या दिवशी अगदी निर्जल उपवास असतो. कुंकी सुद्धा खेळत नाही आणि पाण्याचा एक घोटही घेतलेला नसतो. तिसऱ्या दिवशी रजा झाली, 12 ते 1 दरम्यान रजा होते. ती झाली का नंतर हा उपवास सोडला जातो. 1ली ते 4थी पर्यंत शाळा घराजवळच होती, जिल्हा परिषद शाळा, आणि नंतर हायस्कूलला आम्हाला गावात लागायचं. जेव्हा आम्ही इथं शाळेला येईल त्यावेळेस इथं जेव्हा आम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस इथं देवीच्या दर्शनासाठी यायचो आम्ही. इथं खूप कडक ऊन पडलेलं होतं आणि आम्ही चप्पल इथं पायथ्याशीच ठेवलेल्या होत्या. त्यामुळे जाताना एवढे पाय पोळत होते की कसं किती फास्ट चालावं आणि किती नाही काही समजत नव्हतं. गोल्याला काय आपलं इथं नारळ विकत, हळदी कुंकू, अगरबत्ती विकत मावशी बसलेल्या होत्या. यांना वाचनाची खूप आवड आहे. कोण पुस्तक वाचलं म्हटल्या मीच वाचते, तर मी लायब्ररी मधून जाऊन आणते आणि वाचत बसते. मला वाचनाची खूप आवड आहे. आता इथून आम्ही यल्लमा देवीच्या मंदिरात निघालो. आता दुपारी कडक ऊन पडलेलं आहे त्यामुळे दुपारची थोडी गर्दी कमी असते, नाहीतर सारखं असं यायचं जायचं. मंदिरात दर्शन चालूच असते, पण यात्रेच्या वेळेस इथं खूप गर्दी असते. शुक्रवार मंगळवार ही जास्त गर्दी राहते. दर्शन घेतलं आणि आम्ही मातंगी देवीच्या मंदिराकडे निघालो. पहिल्यांदा इथं महामाया देवीचं दर्शन घेतलं, नंतर यल्लमा देवीचे दर्शन घेतलं, नंतर पाठीमागं कलोळात वगैरे आणि हजरत बाबा म्हणून आहे तिथंही त्यांचं दर्शन घेतलं. नंतर आम्ही मातंगी देवीकडे आलो. सगळं देवीचं दर्शन खूप छान झालं. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.